मी आज कुठे आहे ते महत्त्वाचे नाही, त्याचा अंदाज बांधू नका. मी इथपर्यंत कुठून व कसा आलो हे जाणणे जास्त गरजेचे आहे. 15 मार्च 1992 वार रविवार, जागतिक अपंग दिन. या दिवशी नवी दिल्लीत स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती माननीय व्यंकटरमण यांच्या हस्ते अपंग क्षेत्रातील विविध मान्यवरांसाठी राष्ट्रीय पारितोषिक वितरण सोहळा सुरू होता. पहिलेच नाव पुकारले गेले ते श्री वसंत संखे यांचे. कुबड्यांच्या साह्याने ते व्यासपीठावर जात असताना सभागृहातील प्रत्येक जण कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत टाळ्या वाजवित होता. तिरंगी झेंड्याचा रंग असलेल्या रिबिनीतील पदक राष्ट्रपती स्वहस्ते श्री संखे सरांच्या गळ्यात टाकत असताना त्यांचे सर्वांग शहारून आले. अशा अत्युच्च आनंदाच्या क्षणी त्यांचे डोळे पाणावले गेले होते. आजवर अपंग म्हणून झालेली कुचंबणा, आयुष्यात पहिलीच नोकरी शोधताना आलेल्या अनेक कटू अनुभवापैकी काही जिव्हारी लागलेले क्षण चटकन डोळ्यासमोर सरकून गेले. माणसाला जर चांगलं हसता येत असेल, माणसाला जर चांगलं काम करता येत असेल, तर तो कोणत्याही शारीरिक अपंगत्वावरती मात करू शकतो, इतरांना आपल्याकडे आकृष्ट करू शकतो. हे वसंत संखेंनी सिद्ध केलेलं आहे. हातात डिग्री आहे आणि क्लेरिकल नोकरीसाठी मी एका कंपनीकडे गेलेलो आहे, पण मला नोकरी तर जाऊ द्या किंवा माझी इंटरव्ह्यू घेतलाच गेला नाही, पण दिस इज नॉट अ बेगर हाऊस म्हणून त्यांनी मला हाकलून काढलं. तेव्हा मला एक फार मोठा शॉक बसला की आपल्याला आयुष्यात फार मोठ्या संकटाला यापुढे तोंड द्यावं लागणार आहे. वसंत संखे यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील कुंभवली या खेडेगावात त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे मूळ गाव कोलवडे. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर व त्यांच्या आईचे नाव दुर्गादेवी. त्यांना एकूण 6 मुलं झाली. वसंत संखे हे त्यांचे पहिले अपत्य. जन्मतः वसंत संखे अत्यंत सुदृढ, देखणे व गोंडस होते. मात्र 8व्या महिन्यात त्यांना ताप आला आणि काही समजण्यापूर्वीच त्यांचे हातपाय व मान गळून पडली. आमच्याही आईवडिलांना असं वाटलं की देवाचा काहीतरी कोप झाला असेल, म्हणून त्यांनी मंत्रोपचार, तंत्रोपचार, गावाकडले खेडूत पद्धतीचे उपचार चालू केले. कोंबडे कापले गेले, बकरे कापले गेले, बळी त्या कोंबड्या बकऱ्यांचा गेला आणि अर्थात माझाही बळी गेला. कारण कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय उपचार माझ्यावर केले गेले नाही आणि त्याच्यामुळे मला हे आयुष्यभराचं अपंगत्व दोन्ही पायामध्ये कायमचं राहिलं. आणि तेव्हापासून नियतीने लादलेली अपंगत्वाची जखम स्वीकारून ते या आयुष्याच्या लढाईत सामील झाले. आतासारखी शाळेला उन्हाळ्याची सुट्टी नव्हती. त्याऐवजी पावसाळ्यात आवणी वेकेशन या नावाने भातशेतीच्या वेळी महिनाभर सुट्टी मिळेल. साहजिकच एप्रिल मे महिन्यात शाळेत जावे लागे. त्यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागत असे. दादा अपंग असल्यामुळे त्यांना चालता यायचं नाही. ते माती धुळीतनं चालत जायच्या. हाताला त्यांना एवढी फोडी यायची, पण चिकाटी होती शिकायची. दादा पुढेपर्यंत शिकत गेले. माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत माझ्याच जन्मगावी कोलवडे गावात झालं. मराठी 4थी नंतरचे त्यांचे शिक्षण नजीकच्या कुंभवली गावी झाले. कुंभवली गाव त्यांचे आजोळ असले तरी त्यांच्या वडिलांनी त्यांची राहण्याची सोय त्यांच्या आत्यांच्या घरी केली. आत्याचं घर आणि शाळा हे जरा अंतर जास्त होतं आणि मग हातावर चालत चालत जाण्यापेक्षा बऱ्याच वेळेला मी 2 मित्रांच्या खांद्यावरती हात टाकायचो. पाय दोन्ही मोकळे सोडून द्यायचं आणि लोंबकळत पाय घेऊन ती मुलं पळत पळत किंवा बैल गाडी गाडी घोडा गाडी असं करत 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 गंमत करत आम्ही शाळेत जायत असो. मी यांचं होमवर्क काढून द्यायचो आणि त्याच्या बदल्यात मला ते मोठ्या आनंदाने शाळेत घेऊन जात असत. फायदा एकच होता मला की माझ्या शाळेमध्ये माझे स्वतःचे काका मला शिक्षक होते 7वीच्या वर्गामध्ये आणि 7वीला मात्र मी फार चांगल्या मार्काने पास झालो. शाळेतनं पहिला आलो. एकतर कुंभवली गावात 7वी पर्यंत शाळा होती. दुसरे म्हणजे अपंग मुलात शिकूनही कोणी नोकरी देणार नाही अशी सर्वांचीच धारणा होती. त्यात घरच्यांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. परंतु योगायोगाने त्याच सुमारास नवापूर येथे जनता हायस्कूल नावाची शाळा सुरू झाली. त्याच शाळेत त्यांचे काका शिक्षक असल्याने त्यांची बुद्धिमत्ता पाहून
पुढील शिक्षणास प्रोत्साहन मिळाले. म्हणजे ह्या पायाने अपंग असला हे असला तरी पण हा बौद्धिक दृष्ट्या चांगला असल्यामुळे अभ्यास व्यवस्थित करत आणि त्यामुळे नंबर यायचा. पण मोठा प्रश्न असा होता की त्या गावात काय माझे नातेवाईक नव्हते कोणी. पण योग असा आला की त्या गावामध्ये एक मच्छीमार बाई जी होती, जी फिशरमन बाई होती, तिच्या आणि आमच्या कुटुंबाचे थोडे संबंध होते. त्याचा माझ्या वडिलांनी जाऊन तिला संपर्क साधल्यानंतर तिने मानसिक तयारी दाखवली की मी या मुलाला ठेवायला तयार आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या बाईला, मी जिला आत्या म्हणतो, जनी आत्या म्हणतो, त्या बाईला 9 मुलं होती आणि मी 10वा मुलगा. सगळे एका झोपड्यात आम्ही राहत होतो. पण त्या बाईने मला अगदी आतापर्यंत न मिळालेलं अप्रतिम प्रेम, मनापासूनचं प्रेम दिलं. म्हणजे एक जन्म देणारी आई मला जेवढी माझ्या आयुष्यात महत्त्वाची, तेवढीच एक कर्म देणारी आई म्हणून मी त्या जन आत्याकडे बघतो. 10 मुलांची ती आई, परंतु तिने जे काही ज्या गरिबीमध्ये तिने आम्हाला प्रेम दिलं, शिकवलं, त्याची मी कधीही आठवण विसरू शकणार नाही. माझ्या आयुष्यातलं एक फार मोठं वळण घेणारा असा तो काळ होता. त्याच हायस्कूलमध्ये त्यांना टी.पी. चिटणीस सरांसारखे ऋषितुल्य प्रिन्सिपल गुरु म्हणून लाभले. त्यांच्या प्रेरणेमुळे मी त्या प्राथमिक माध्यमिक शाळेतच वेगवेगळ्या स्पर्धेला भाग घ्यायला लागलो. आपण SSC परीक्षेत चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊ अशी धारणा एका बाजूस असताना आपण कोणत्याही परिस्थितीत कॉलेजचे शिक्षण केलेच पाहिजे अशी भावनाही त्यांच्या मनात त्यावेळी बळावत होती. परंतु घरच्यांकडून कोणत्याही प्रकारचे पाठबळ मिळण्याची शक्यता वाटत नव्हती. मात्र ते खचले नाहीत. साथ सोबत हवी कुणाला, माझेच आभाळ माझीच धरती, असाच एकटा चालत राहीन वादळ घेऊन खांद्यावरती. त्याच सुमारास भिवंडी येथे नवीन कॉलेज सुरू झाले आहे असे त्यांना कळले. लगेच ते भिवंडीला जाऊन कॉलेजच्या प्रिन्सिपलना भेटून आपली करुण कहाणी सांगितली व पुढील शिक्षणाची अपेक्षा व्यक्त केली. आणि त्याने माझी इच्छा बघितल्यानंतर एक खेड्यातला मागासवर्गीय मुलगा, अपंग मुलगा आपल्या हिमतीने कधी करू इच्छितो, तेव्हा त्यांना ते भावलं, त्यांना ते आवडलं आणि त्यांनी मला प्रॉमिस केलं की तू SSC पास झाला चांगल्या मार्काने की निघून ये. मी SSCला चांगल्या मार्काने पास झालो. घरातलं कोणालाही न सांगता मी हळूच एका नातेवाईकाला घेऊन माझ्या भिवंडी कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतलं. मला नवापूरला असताना मिळालेली थोडीशी स्कॉलरशिप होती, ती बँकेत ठेवण्याची पद्धत त्यावेळेला नव्हतीच. मी एका सावकाराला, आम्ही त्याला मगन शेठ म्हणतो, तर मगन शेठ नावाच्या सावकाराकडे ते पैसे देऊन ठेवले होतं. पण तो सावकार अत्यंत सज्जन होता. जी रक्कम दिली होती त्यातले किती पैसे त्यांनी मला विचारलं. त्या रकमेमध्ये मी एक गोंडपाट खरेदी केलं, एक पत्राची बॅग खरेदी केली, एक चादर खरेदी केली आणि मी सरळ त्या 5-25 रुपयाच्या भांडवलावरती भिवंडी कॉलेजमध्ये निघून आलो. वक्तृत्व कलेत प्रावीण्य मिळवल्यावर त्यांनी तेथे एक स्पर्धेत भाग घेतले. जवळजवळ सगळ्याच स्पर्धेमध्ये मी भाग घेत होतो. कधी कधी तर असं व्हायचं की बुवा वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये मला एक बक्षीस मिळालं चीफ गेस्टकडून की मी ते घेऊन टक 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 करत परत चाललो. अर्धा जाई परत माझं नाव यायचं दुसऱ्या स्पर्धेमध्ये. मी पुन्हा तिकडनंच परत यायचो. मग पुन्हा परत चाललं तर पुन्हा माझं नाव यायचं. तर मला शेवटल्या वर्षात अशी परिस्थिती आली की त्या चीफ गेस्टने म्हटलं की बाबा यानं किती बक्षीस आहेत सांगा एकदा मला. आणि मग त्यांनी मला बसवूनच घेतलं जागेवर. त्याचमुळे त्यांची पुण्यातील न्यायमूर्ती रानडे वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली. खास करून न्यायमूर्ती रानडे वक्तृत्व स्पर्धा ही आपल्या राज्यातली एक अतिशय दर्जेदार, महत्त्वाची आणि मोलाची स्पर्धा मानली जाते. भल्या लोकांनी त्या स्पर्धेत बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न केला. ती राज्यस्तरीय स्पर्धा असते आणि मला मात्र त्या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालं आणि त्याचा आमच्या कॉलेजला इतका मोठा आनंद वाटला की त्या दिवशी कॉलेजनी माझा पुण्यावरून येऊन मी जेव्हा मला पुण्याला जेव्हा हे पारितोषिक मिळालं तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. वसंत संख्या म्हणजे आमचा प्रिय मित्र, बिचारा दोस्ती. कारण आपलं लक्षात असेल की दोस्ती सिनेमा हा त्यावेळेला खूप पॉप्युलर झाला होता. अपंग असून सुद्धा कुठल्याही बाबतीमध्ये कधीही त्यांनी कोणाचा आधार घेतला नाही आणि स्वतः आपली स्वतःची कामं करायची, हे त्यांचं एक मोठं वैशिष्ट्य होतं. मंत्रालयात 1972 साली वित्त विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नोकरी मिळण्यापूर्वी काही स्थित्यंतरातून जावे लागले. एकतर BA पर्यंतची पदवी शिक्षण झाले होते. पुढील शिक्षणाची सोय भिवंडी कॉलेजात नव्हती. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे पुढील शिक्षण सर्वार्थाने परवडणारे नव्हते. काही केल्या निर्णय होईना.
20-25 मैलावर असलेल्या सातपाटी या प्रसिद्ध मच्छीमार गावी 8-10 दिवस बदल म्हणून जायचे ठरले. आणि 2 दिवसात त्याला मला तिकडे गेल्यानंतर काही मित्र भेटले. ते मच्छीमारापैकी होते, काही मांगेले होते, काही वैतीपैकी होते. ते मांगेले वैती मित्र मला भेटले, माझ्या काही लहान म्हणजे थोडेसे माझ्या वयाच्या आसपास असलेले. त्या सगळ्यांच्या बरोबर गप्पा मारता मारताना एक गोष्ट कळली की बुवा ते इंग्रजीत नापाससारखे होतात आणि त्यामुळे त्यांना SSC पास होता येत नाही. असे तिघंच वगैरे म्हणून भेटले माझ्या, म्हणून मी त्यांना 2 दिवस शिकवलं आणि ते आम्हाला म्हणायला लागले की बुवा असं करायचं तुम्ही की आम्हाला तिघांना शिकवण्यापेक्षा आम्ही आणि 3-4 मुलं आणतो. आणि तुम्हाला सांगतो की मी 3 मुलांनी सुरुवात केली, पण 3 महिन्यामध्ये माझ्याकडे जवळ 60 ते 70 मुलं आली. आमच्या मावशीच्या मुलाला एकदा 25-30 रुपये काढून दिले महिन्याचे की तो खुश होऊन जायचा. बरं, ही मुलं मला शिकवल्यानंतर खुश व्हायची आणि ते मला मासे आणून द्यायचे. त्या माशाची व्यवस्था झाली होती, पैशाची व्यवस्था झाली होती. पण मी सातपाटी गावामध्ये तो क्लास चालू केला. त्यामुळे ठिकाणी मला पैसा मिळाला, नाव मिळालं आणि त्याच काळामध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू झालं होतं आणि त्या काळामध्ये आम्ही जवळजवळ 15,000 रुपये गोळा केले आणि मग ते भारत पाक युद्धासाठी गोळा केलेली रक्कम मी माझ्या मित्रांना घेऊन, त्यावेळेला वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना त्यावेळेला आम्ही ती मोठी रक्कम आणून त्यांच्याकडे मुख्यमंत्री निधीमध्ये दिली होती आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाण्याची मला संधी मिळाली होती. आणि त्या ठिकाणी असलेले त्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी IAS ऑफिसर होते, त्यांनी मला म्हटलं की तुम्ही थोडा वेळ थांबा, आम्ही फोटोग्राफर बोलवतो. आणि तो फोटो काढलेला माझ्या आयुष्यातला मुख्यमंत्र्याबरोबरचा एक पहिला मोठा फोटो होता. अनुभवाच्या जोरावर व नावलौकिकाच्या आधारे त्यांना पुढे तालुक्यातील उमरोळी गावी नूतन विद्यामंदिर हायस्कूलमध्ये इंग्रजीचे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्याच्यामुळे कोणाचाही क्लास जरी तुम्हाला एखादा रिकामा मिळाला किंवा एखादा शिक्षक आला नसला तरी जायचं आणि लेक्चर ठोकायचं. मग ते मराठी शिकवायची वेळ येवो, इतिहास शिकवायची वेळ येवो, नागरिकशास्त्र येवो का इंग्लिश येवो, कुठल्याही विषयात शिकवायची तयारी असायची आणि मुलं अगदी मंत्रमुग्ध होऊन ते माझा क्लास ऐकायचे. नूतन विद्यामंदिर शाळा उमरोळी येथे जी आहे हायस्कूल, तिथे मी SSCला होतो. जुनी SSC म्हणजे 11वी. तिथे माझे ते शिक्षक होते आणि मला फ्रँकली सांगायचं म्हणजे मला थोडंसं इंग्रजी विषय हा कठीण वाटत होता त्या काळात. इंग्रजी भाषा त्यांनी शिकवल्यानंतर मला ती आवडू लागली आणि इंग्रजी भाषा ही फार आपण म्हणतो तसे क्लिष्ट नाही आहे. आजही आमच्या दोघांमध्ये शिक्षक विद्यार्थी हे नातं जे मित्रत्वाचं नातं तयार झालेलं आहे. बांद्रे येथे शासकीय सेवेत असताना त्यांनी शासनाच्या परवानगीने खासगी क्लासेस सुरू केले. त्यांचे हे योगदान जवळजवळ 25 वर्ष सुरू होते. या कामातून त्यांना मानसिक समाधान तर मिळालेच, शिवाय मुंबईतला वास्तव्यासाठी लागणारा खर्च भागवण्याचा एक मार्गही मिळाला. आय एम बोर्न ॲज अ टीचर बट डेस्टिन टू बी ए गव्हर्नमेंट ऑफिसर असं म्हणता येईल. तुम्हाला सांगतो की 1974 साली मी या गव्हर्नमेंट कॉलेजीत क्लास चालू केला. तो अविरत अखंडित अशा पद्धतीने 1999 पर्यंत मोजून 25 वर्ष क्लास चालवला. त्या 3 बॅच सकाळी करायचो पहाटे सुटून आणि ऑफिसला जायचो आणि संध्याकाळी ऑफिसमध्ये आल्यानंतर 3 बॅच करायचो. शिकवत असताना माझ्या शिकवण्याचा माझ्या ऑफिसच्या कामात कुठेही अडथळा येणार नाही, ढवळाढवळ होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही याची मी अत्यंत कटाक्षाने काळजी घेतली. 1978 पासून अपंग मैत्री या संस्थेच्या मार्फत त्यांनी अनेक अपंग कल्याणाची कामे केली. अपंग क्षेत्रामध्ये आम्ही 1978 साली मी अपंग मैत्री नावाच्या एका अपंगांसाठी अपंगांची तयार केलेली संस्था, ही जवळजवळ पहिली संस्था असेल या राज्यातली किंवा देशातली. आम्ही ती केवळ अपंगांची बनवलेली, त्यामध्ये मी माझ्या कामाला सुरुवात केली. तुम्हाला सांगतो की मी ज्या वेळेला 72 साली मंत्रालयामध्ये जॉईन झालो तेव्हा अपंगांसाठी केवळ 3 ते 4 आदेश होते आणि मी जेव्हा सोडलं तेव्हा जवळजवळ अपंगांसाठी 250 ते 250 आदेश निघालेले होते. यासाठी मग आम्ही हळूहळू नॅशनल फोरम फॉर डिसेबल नावाची संस्था स्थापन केली. राष्ट्रीय लेवलवरती आम्ही त्याचे काम केलं. त्यासाठी आम्ही भारतातल्या कानाकोपऱ्यात जाऊन जस्टिस फोरमबरोबर, लायन्सवाल्यांबरोबर टायअप करून अपंगांची कामाला लावली. अखिल महाराष्ट्र अपंग विकास महासंघाची स्थापना करून अपंगांचे मोठे मोठे प्रश्न त्या महासंघामध्ये इतर संघटनांना सामावून घेऊन काही प्रश्न मांडले गेले. मंत्रालयामध्ये शासनाशीच
शासनाचाच भाग असून सुद्धा शासनाशीच भांडत बसलो, मुद्देसुद्धा भांडत राहिलो. शासनाने त्याचा कधी वाईट अर्थ न घेता अपंगांच्या कामासाठी ते भांडतायत असं विचारात घेऊन माझ्या कामाचं कौतुक केलं. गावाकडे सुद्धा विकलांग विकास विश्वस्त नावाची एक संघटना स्थापन करून आमचा जो गावाचा भाग आहे, जो आदिवासी भाग आहे, डहाणू, पालघर, मनोर भागातले जे आदिवासी लोक तिकडे राहतात त्यांना अतिशय गरज होती अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची. त्यांच्यासाठी एक विकलांग विकास संस्था स्थापन करून तिकडल्या लोकांना कार्य करताना घेऊन त्याही भागामध्ये मी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कार्य करतो आहे. त्याचाच परिपाक व फलश्रुती म्हणून अनेक संस्थांनी त्याला सन्मानित केले. शिवाय जागतिक अपंग परिषदेच्या निमित्ताने अनेक परदेश दौरे करण्याचाही योग आला. मला 1981 साली नेमकं मला IYDP म्हणजे इंटरनॅशनल इयर फॉर डिसेबल पीपल, युनोनी अपंगांसाठी ते वर्ष जाहीर केलं होतं. आणि त्यावेळेला बॅरिस्टर अंतुली मुख्यमंत्री होते आणि मला त्यावेळेला पहिल्या जागतिक अपंग परिषदेला जाण्याची संधी पहिल्यांदा मिळाली. तिकडे मी जगातल्या सगळ्या अपंगांना भेटलो होतो. मोठ्या प्लॅटफॉर्मवरती, मोठ्या व्यासपीठावरती माझी ओळखी झाल्यामुळे माझा विशाल दृष्टिकोन झाला होता. त्याचा मला फायदा मिळाला आणि नंतरच्या काळामध्ये मला अनेक वेळा परदेशात जायला मिळालं. मग ते बीजिंगला असेल, चायनामध्ये, किंवा ते तुमच्या ऑस्ट्रेलियाला मला महिनाभर जायची संधी मिळाली. तिकडे मला लिडरशिपचं ट्रेनिंग देण्यात आलं. 1 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये मला ते नेतृत्वाची गुणाची चांगली मला ओळख झाली. पूर्ण मला ऑस्ट्रेलिया खंड बघता आला. त्यानंतर मग इतरही देशामध्ये मला जायची संधी मिळाली. इंडोनेशियाला सोलो बेटावरती मी भारतातला एकमेव मनुष्य गेलो होतो. तिकडे मी माझ्या देशाचं नेतृत्व केलं आणि एक प्रकारे या जगातल्या लोकांनी कशा पद्धतीने अपंगांचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत याचा एक अभ्यास केला आणि ही सगळी कल्पना हळूहळू आपल्या अपंगांपर्यंत पोहोचवायची ही मनात मी धारणा घेऊन बसलो होतो. आज ते अनेक संस्थांचे प्रमुख पद भूषवित आहेत. अपंग मैत्री या संस्थेचे सल्लागार, मुंबई जिल्हा अपंग सहकारी संस्थेचे संस्थापक, ठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख, नॅशनल फोरम फॉर डिसेबल्डचे सल्लागार, अखिल महाराष्ट्र अपंग विकास महामंडळाचे संस्थापक म्हणून कार्यरत आहेत. अपंगांसाठी स्वतंत्र असे महामंडळ राज्यात असावे अशी मागणी तत्कालीन समाज कल्याण मंत्री श्री जयवंतरावजी आवळे साहेब यांनी केली आणि संखे सरांना पहिले व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमण्यात आले. तदनंतरचे समाज कल्याण मंत्री माननीय चंद्रकांत हंडोरे यांनी सरांच्या कार्याची प्रशंसा करीत कार्यकाल संपला असतानाही 2 वर्षाचा अतिरिक्त कालावधी सरांकडे सोपवला. 2002 साली जन्माला आलेल्या महामंडळाला 3 डिसेंबर 2002 या जागतिक अपंग दिवशी मी मान्यवरांच्या हस्ते, जयवंतराव आवळे त्यावेळेला समाज कल्याण मंत्री होते, त्यांच्या हस्ते रितसर उद्घाटन करून घेतलं. प्रथम आधी काम करण्यापूर्वी राज्यभर फिरलो. 2 कुबड्या कॅलिपर घेऊन पायाला भिंगरी आल्यासारख्या राज्यभर फिरलो. राज्यातल्या अपंगांना भेटलो. कानाकोपऱ्यातल्या अपंगांना एक आत्मविश्वास निर्माण करून दिला. अगदी चंद्रपूर गडचिरोलीच्या भामरा गडापर्यंत जाऊन आलो. जाऊन पहिल्यांदा बाबा आमटेंचे आशीर्वाद घेतले. प्रकाश आमटेंच्या हेमलकासाला जाऊन बसलो. कामाच्या पद्धती जरा मी सांभाळून घेतल्या. अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. कसं काम करावं याची दिशा आखून घेतली आणि एकदा आहे शासनाने दिलेलं इंद्रधनुष्य आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आता पेलवायचं आणि काम करून दाखवायचं असं कामाला लागलो. त्यांच्या बाबतीत बोलताना अपंग लोकांना एक वेगळं कुतूहल वाटायला लागलं की याचे साहेब आहेत आणि कामं होतात हे लोकांना कात्री वाटायला लागते आणि एवढा आत्मविश्वास आला की जवळजवळ 5,000 लोकांपेक्षा लोक स्वयंरोजगारमध्ये तकडेजण काम करायला लागले. 2 वर्षात कामाला एक गती निर्माण केली आणि शेवटच्या क्रमांकावर असलेलं हे राज्य मी 2 वर्षामध्ये 6व्या क्रमांकावर आणलं आणि 3ऱ्या वर्षापासून सातत्याने आजपर्यंत संपूर्ण देशामध्ये हे 1 नंबरचं महामंडळ म्हणून कार्यरत आहे. ह्या 2 वर्षात अपंगाचे कार्य करून जवळजवळ 50 कोटी रुपये अपंगांना पुनर्वसनाकरता दिलेले आहे. 8,000 लोकांचे अपंगाचे रोजगार म्हणजे त्याला कामाला लावलेलं आहे. याच कार्याची पावती म्हणून त्यांच्या महामंडळाला 2006 सालचा राष्ट्रीय पुरस्कार माननीय राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांच्या हस्ते वसंत संखे यांना प्रदान करण्यात आला. अर्थ विभागातली व्यक्ती म्हणजे चेहऱ्यावरती
त्रासिकपणा आणि कपाळावरती कायम आठ्या, अशी माझी एक प्रतिमा सुरुवातीला होती. परंतु वसंत संखे हे ज्या वेळेला अर्थ खात्यात उपसचिव पदावर काम करीत होते, त्यावेळेला मात्र निश्चित मला जाणवलं की अर्थ विभागात देखील मनुष्य आपल्या बोलण्याने हसण्याचा धबधबा निर्माण करू शकतो. इतकंच नाही तर प्रत्येकाचं काम तडीला देण्याची जी तत्परता वसंत संखेन जो आहे, ती अशी अपवादात्मक इतरांमध्ये आढळू दिल असं मी सांगेन. आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांसोबत ते नेहमीच हसत खेळत राहतात, प्रसंगी कठोरही होतात. सहकारी म्हणून काम करत असताना साहेबांचं मला जे कोऑपरेशन मिळालं की अपंगांसाठी जे काही योजना राबवायच्या आहेत त्या मनमोकळेपणे राबवण्यासाठी त्यांनी मला पूर्णपणे फ्री हँड दिला. या ठिकाणी जे अपंग येतात त्यांना चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त कसं हँडल करायचं ते पण मी त्यांच्यापासून शिकलो जवळपास. यासोबतच महामंडळाला उत्कृष्ट चॅनेलिंग एजन्सीचा पुरस्कार केंद्रीय समाज कल्याण मंत्री मीना कुमार यांच्या हस्ते देण्यात आला. मंत्रालयात नोकरी मिळाल्यामुळे त्यांच्या बहुतांशी समस्या दूर झाल्या. यक्ष प्रश्न होता तो घराचा, कालांतराने तोही दूर झाला. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली ती वधू संशोधनाची. सुरुवातीला त्यांच्या मनात भावी जोडीदाराविषयी अनेक ग्रह होते, परंतु त्यांना समजून घेणारी, त्यांना साथ देणारी सुंदर सुस्वरूप पत्नी त्यांना लाभली. आणि लग्न झाल्यानंतर मग आम्ही जेव्हा एकत्र आलो तेव्हा मला आजही त्या गोष्टीचं फार मोठं कौतुक वाटतं की माझं अपंगत्वाची तीव्रता बघितलेली असलेल्या मुलीने, स्वतःच्या डोळ्याने बघितलेल्या एका सुंदर मुलीने आपल्याशी प्रेम नसताना लग्न करावं, तयार व्हावं, हा फार मोठा त्याग होता. अर्थातच त्यामुळे मला हा संसार उभारता आला, फुलवता आला, मोठा करता आला. दादांचे जेव्हा लग्नाचं वय तेव्हा दादांची जी मिसेस आहे ती माझी वर्गमैत्रीण. त्यांनी सुद्धा आपल्या पूर्ण आयुष्याला मात करून दादांशी लग्न केलं, अगदी उज्ज्वल केलं दादांना. धन्य ती आमची वहिनी. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एकदा चाफ्याचा फुलासारखं आहे. सगळ्या ठिकाणी दरवळत आहे, सगळ्या ठिकाणी कानाकोपऱ्यात सगळ्या गोष्टी कळत आहे. मला कधी म्हणजे लग्न झाल्यावर असं मला वाटलंच नाही की मी अपंग माणसाशी लग्न केले. आमचं हे घराणंच फार चांगलं आहे आणि माझं नशीब की ह्या घराण्यात मी आले. खूप समाधानी आहे. एकीकडे संसार सुरू असतानाच आपण आपल्या समाजाचे काही देणं लागतो ही भावना मनात प्रबळ होऊ लागली. तसेच आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे भावंडे आणि इतर नातेवाईकही येऊ जाऊ लागले. त्यांना आश्रय देणं आता त्यांच्या अव्याकाबाहेर नव्हतं. जे काही आम्हाला मिळालं ते त्यांच्याकडूनच मिळालं. जे काही आमचं शिक्षण होऊ शकलं, मुंबईला आम्ही जाऊ शकलो, डॉक्टर होऊ शकलो, तर केवळ त्यांच्यामुळेच. अन्यथा ते शक्यच नव्हतं. आम्ही सगळे जे काय भाऊ शिकलो किंवा सगळ्या भाऊ आणि बहिणी हे केवळ त्यांच्यामुळे आम्ही शिकलो. अन्यथा प्रगती करणं आम्हाला फार कठीण होतं. सुदैवाने मला भावंडं फार छान मिळाली, फार चांगली गुणी भावंडे मिळाली. आज माझा एक भाऊ जो माझ्याकडे शिकला तो मंत्रालयातला जॉईंट सेक्रेटरी आहे लॉ डिपार्टमेंटला. त्याच वेळेला तो पोलीस प्रॉसिक्युटरचा डायरेक्टरसुद्धा आहे आणि मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटसुद्धा आहे. दुसरा भाऊ माझा जो माझ्याकडे शिकला, अतिशय मेहनत करून शिकला, तो अत्यंत नामवंत डॉक्टर झालेला आहे. तो त्वचारोग्य तज्ज्ञ म्हणून नावाचा डॉक्टर आहे, त्याची बायकोही डॉक्टर आहे. आणि एक अतिशय जबरदस्त समाजसेवेचं प्रेम मी या भावंडात निर्माण केलं. आज जो माझा मधला भाऊ मंत्रालयात आहे तो समाज संघटनेचा अध्यक्ष आहे. जे काय सामाजिक कार्य करतो ते त्याचीही प्रेरणा ही त्यांच्याकडूनच मला मिळाली. तो माझा शेवटला भाऊ आहे. त्यांनी माझ्या गावामध्ये त्याला सगळ्या गावकऱ्यांनी मिळून बिनविरोध सरपंच निवडून दिला आणि 5 वर्षात त्यांनी गावाचा कायापालट इतका अप्रतिम केला की ते गाव बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत होते. शक्य तितक्या लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी मनापासून मदत केली, त्यांची घरे बसवून दिली. अपंगांच्या चळवळीची जी ही एक गती होती ती गती जास्तीत जास्त कशी वाढवता येईल आणि आमच्या अपंग क्षेत्रात काम करणाऱ्या या नवीन कार्यकर्त्यांना संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणे, मार्गदर्शन करणे या गोष्टी मी सातत्याने करत राहिलो. आजपर्यंत गेल्या 25 वर्षात आम्ही एकत्र आहोत, एकत्र बसतो, उठतो. त्याचबरोबर त्याचा पर्याय आमच्या मैत्रीचा पर्याय झाला. आम्ही दोघे व्याही झालो. माझी मुलगी त्यांच्या घरी दिली गेलेली आहे. आता त्या मुलीचं लग्न होऊन आता 5 वर्ष झाले, पण आमची मैत्री गेल्या 25 वर्षापासूनची आहे. वसंत संखे हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याशी माझी मैत्री असणं म्हणजे हे माझं सद्भाग्य. राष्ट्रपती अवॉर्ड
परत परत मिळणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत. म्हणजे ही व्यक्ती म्हणजे एक परीस आहे आणि ज्यांना सहवास लाभला त्याचं सोनं झालं असं वाटतं. त्यांना एक पारितोषिक देण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल अलेक्झांडर साहेब त्यांनी आमंत्रित केलं. ज्या वेळेला वसंत संखे पारितोषिक घेण्यासाठी आले तर काही स्टेप्स होत्या. वसंत संखेंनी त्यांच्या हातात त्या अपंग असल्यामुळे ज्या कुबड्या होत्या त्याच्यानी चालण्याचा प्रयत्न केला. राज्यपाल स्वतः पायउतार झाले. मला आज इथे असं म्हणावं असं वाटेल की त्यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून वसंत संख्येसारख्या व्यक्तिमत्वाच्या समोर गेले. तो क्षण मी आजही विसरलेलो नाही. हे सारं घडत असताना त्यांना घरच्या जबाबदारीचीही जाणीव होते. आज त्यांचा एक मुलगा आणि 2 मुली उच्च विद्याविभूषित आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे ही कृतज्ञतेची भावना मुलांच्या नजरेत नेहमीच ओसंडून वाहताना दिसते. त्यांनी आमच्या संगोपनात काहीही कमी ठेवलेली नाही आहे बेसिकली. आणि मुली म्हणून सासरी गेल्यावरती ज्या संस्कार मुलींवरती पाहिजेत त्याचीही आम्हाला कुठे कमतरता असावी असं मला वाटत नाही. सगळेजण सगळं घरात व्यवस्थित आहे, म्हणजे घर सांभाळून बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. माझं तसं म्हणणं असतं की तुम्हाला जेवढं डेडिकेट करता येतं तेवढं तुम्ही डेडिकेट करा. कारण काय लाईफमध्ये सगळीच जण आपलं रुटीन लाईफमध्ये कामं करतच असतात. इफ तुम्ही काहीतरी वेगळं करत असाल आणि कुणाचं कल्याण होत असेल तर ही शुड डू दॅट जॉब. त्यांचं स्वतःचा जो करिअर ग्राफ आहे तो पण एवढा बेस्ट आहे की त्या माणसाशी आपले रिलेशन हे झालेले आहेत. कोणालाही अभिमान वाटण्यासारखीच आहे गोष्ट ती. आम्हाला पाहिजे तिथे घेऊन जातात, आम्हाला पाहिजे ते घेऊन देतात आणि आम्हाला मेडिको राऊंडमध्ये घेऊन जातात. आम्हाला बाबा खूप आवडतात. घर, समाज आणि नोकरी या तिन्ही ठिकाणी त्यांनी आपली विभागणी व्यवस्थित केली. त्यामुळे एक आदर्श पिता, एक आदर्श माणूस आणि एक आदर्श कर्मचारी असा लौकिक संख्ये सर मिळवू शकले. आमच्या कुटुंबावर आमच्या भाऊजीने जे उपकार केलेले आहेत हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. मी आता जे काय ऐकतं ते असं वाटते की भाऊजी म्हणजे काय, एवढ्या मोठ्या पोजवर असून सुद्धा आमच्या गरीब परिस्थितीमध्ये आम्ही जे काय केलं ते भाऊजीने हमेशा उत्साहाने फार छान फार छान असे शब्द प्रत्येक वेळेस आम्हाला ऐकायला येतं. मला तरी नाही वाटत की माझी मुलं मोठे होऊन आम्हाला दिल्ली दाखवू शकणार. आमच्या भाऊजीने अशा ठिकाणी पण आम्हाला नेऊन पोचवलेलं आहे. संखे सरांच्या आयुष्यापासून अनेक तरुण प्रेरणा घेऊन पुढे येत आहेत. समाजातील अपंग घटकांसाठी नवनवीन संस्था स्थापन होत. अपंग वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री वसंत संखे साहेब यांनी बेरोजगारांच्या ज्या सेवा सहकारी संस्था असतात त्याच्याबद्दल बरीचशी माहिती दिली आणि ती माहिती म्हणलं ह्याच्यातून आपण काहीतरी करू शकतो. आणि संखे साहेबांना पण मी त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी व्यक्तिशः माहिती दिली की हे असं असं करायचं आहे, अशा पण करायचं आहे, तुला काय अडचण असेल तू येऊन मला भेट, मी तुला मदत करेन आहे. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना मदत करीत आहेत. काम करायला अनेक अडचणी येत गेल्या पण त्याचा कधी विचार केला नाही. आज समाधानाची बाब एवढीच वाटते आहे की ज्या हातांकडे किळसवाणा हाताकडे कोणी बघायला तयार नव्हतं त्या हाताने घेतलं, त्या हाताने देण्याचं काम चालू केलं. सरकारने संधी दिली आणि बोलता आज 8,500-9,000 हजार अपंगांना जवळजवळ 50 ते 51 करोड रुपयाचं कर्ज वाटप केलं. आज याच अपंगांना जे 4 भिंतीचे बाहेर पडत नव्हते त्या अपंगांना मी दिल्लीच्या प्रगती मैदानावर पाठवलं. त्यातल्या 2-3 अपंगांना पहिला आणि दुसरा पुरस्कार मिळाला. एक आमच्या शिंदे नावाच्या मुलाला, एक आमच्या राहुल काळे नावाच्या मुलाला तिकडे दिल्लीला प्रगती मैदानावरती आंतरराष्ट्रीय व्यापारपेठेमध्ये 2 पुरस्कार मिळालेले आहेत. दिल्ली हाटवर मुलांना पाठवली, चेन्नईला मुलं पाठवली अपंग, जयपूरला मुलं पाठवली, सूरजकुंडला मुलं पाठवली, बिहारला मुलं पाठवली. त्यांना त्याचा धंदा करायला लावला, त्यांच्यात कॉन्फिडन्स निर्माण केला. सोनिया गांधींच्या हस्ते एका मुलीचा, म्हणजे अंध मुलीचा, नाशिकच्या सुवर्णा उगले नावाच्या मुलीचा सत्कार करण्यात आला. परदेश गमनच्या वारा आपण करून आल्यात, त्याच्यावरती आपण सगळ्यांवरती मात टाकलेली आहे. नवीन विचार, नवीन आयडियाज आपल्या सुपक बुद्धीतून आपण निर्माण करीत असतात आणि निश्चित शासनाला देखील ते आपण अंमलात आणायला लावतात. यात तुमचं खरं कौशल्य आहे. पण एक सारखी मनात इच्छा असायची की याही पलीकडे जाऊन काहीतरी आपण करायला पाहिजे. काही अपंग मला नेहमी म्हणायचे की साहेब आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली आहे, पण आम्हाला कोणी पर्यटक बाहेर घेऊन जात नाही.
आमच्यामुळे सगळ्या पर्यटकांची अडचण होते, आमच्या वेगामुळे, आमच्या अडचणीमुळे. त्यामुळे इच्छा असूनही आम्हाला परदेश बघता येत नाही, विमानात बसता येत नाही. हे मला फार मनाला लागलं होतं. बरेच दिवस माझ्या डोक्यात ती कल्पना होती आणि शेवटी मी ती 25 मे 2008ला 24 अपंगांचा युरोप दौरा आयोजित केला होता. नुसती ठिकाणं दाखवलं नाही, नुसतं बर्फ दाखवलं नाही, तर त्यांच्या काय ऑफिशियली मीटिंग्स आयोजित केल्या. आमच्या 2 मीटिंग्स हायकमिशनरबरोबर झाल्या, 2 मीटिंग शासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर झाल्या आणि 3 मीटिंग तिथल्या NGOबरोबर झाल्या. आणि ते देश, ते राष्ट्र, ते पुढारी राष्ट्र किती पुढे गेलेलं आहे, अपंगांसाठी त्यांनी किती मोठ्या योजना केलेल्या आहेत, ह्या त्यांना जाणीवपूर्वक दाखवल्या. आज माझ्या पश्चात मी एक पायवाट घालून दिलेली आहे. हा पहिला प्रयोग केलेला आहे. हा प्रयोग राज्यातला नव्हे, देशातला नव्हे, खंडातला नव्हे, कदाचित जगातला पहिला प्रयोग असेल. युरोपला काढायचं ठरवलं तेव्हा मी खरं सांगतो की ट्रॅव्हल हाऊस असून आम्ही अनेक युरोपच्या ट्रिप करणार असून मलाच भीती वाटत होती की ही ट्रिप होणार कशी काय. एक तर फिजिकल डिसेबल लोक युरोपसारख्या देशात नेणं, पण त्याच्यानंतर संके साहेबांचा जो उत्साह, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचा टोटल ॲटिट्यूड, त्यांचा जो स्टान्स होता त्या ट्रिपकडे त्यांनी घेतला होता, हा टोटली एक सगळं वेगळं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे त्यांनी ट्रिप हँडल केली, म्हणजे त्या ट्रिपची सुरुवात राष्ट्रपतींकडून झाली आणि नंतर आधी सोनिया गांधींपर्यंत ती ट्रिप गाजली. तर हे फक्त संके साहेबच करू शकतात, एक ट्रॅव्हल एजन्सी करू शकत नाही. खूप कल्पना डोक्यामध्ये अपंगांच्या बाबतीमध्ये आहेत. मी माझ्या अपंगांना म्हणतो की बुवा, या क्षेत्रामध्ये जरी आपण महामंडळ स्थापन केलं तरी जादूच्या कांडीप्रमाणे अपंगांचे प्रश्न संपणार नाही आहेत. त्याला काही कालावधी लागणार आहे. मधल्या काळात शासनाने अपंगांना नोकरी देण्यासाठी म्हणून अनुशेष ठेवला होता अपंगांचा, तो नीट भरला जात नव्हता. शेवटी याबद्दल हायकोर्टात केसेस गेल्या. हायकोर्टाने माझी खास नावानिशी नेमणूक केली तज्ज्ञ समितीवरती. आम्ही त्या तज्ज्ञ समितीचा अभ्यास मी करून कित्येक कुठले अपंग कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या करू शकतील ह्या जागा आयडेंटिफाय केल्या आणि थोड्या नव्हे 9,500 अपंगांना नोकऱ्या एका वर्षात मिळू शकल्या. राज्य सरकारने ते काम केलं. पोस्ट आयडेंटिफाय करून देण्याचं काम आम्ही केलं. शासनाने मला पुरेपूर संधी दिली. एक्सपर्ट कमिटीवर काम करण्याची संधी दिली, महामंडळावर काम करण्याची संधी दिली, कालावधी संपल्यानंतर पुन्हाही काम करण्याची संधी दिली आणि मलाही एक प्रचंड मोठा आनंद या क्षेत्रामध्ये मिळाला. कधी कधी तर मला असं वाटतं की मला अपंगत्व आलं फार बरं झालं. कदाचित अपंगत्व नसतं आलं तर मीही माझ्या मित्रांप्रमाणे कुठेतरी गिरणी कामगार झालो असतो, कुठेतरी एखाद्या कारखान्यात कामाला लागलो असतो, कुठल्या शेतावर काम करत असतो, शाळेत शिक्षक झालो असतो, तलाठी झालो असतो. या पलीकडे काय झालं असतं असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे माझे कुटुंबीयसुद्धा तसेच काहीतरी छोट्या मोठ्या कामावर लागले असते. परमेश्वरांनी मला अपंगत्व देऊन एक प्रकारे मोठं असं वरदान दिलं. अपंगांची सेवा करायची संधी मला मिळाली. अपंगत्व काय ते मला कळलं, मी ते पाहिलं, अनुभवलं, पचवलं आणि त्यामुळे मला अपंगांची सेवा चांगल्या प्रकारे करता आली. कार्य प्रचंड मोठं आहे, कधीही न संपणार आहे. सुंदर काम आहे. सुंदर काम कधीही संपत नाही. सौंदर्य ते कधीच कंप्लीट होणारी बाब नसते. असं म्हणतात की बुवा डिस्नीलँडच्या पुढे एक बोर्ड लावून ठेवलेलं आहे इकडे की डिस्नीलँड इज इनकम्प्लीट. ही सुंदर गोष्टी इनकम्प्लीट असते, कधी कंप्लीट होत नाही. हे अपंगांचं कामसुद्धा हे इनकम्प्लीट राहणार आहे. कितीही काम कधी संपणारं काम नाही आहे. एखादी पक्षी आपल्या चोचीने सुंदर घटात बांधू शकतो कळकीने आणि आपल्या पिल्लाचा सांभाळ करू शकतो. आपल्याला त्या परमेश्वराने खूप अवयव दिलेले आहेत. एक तिजभर खळगी भरायची आहे, त्यासाठी जे अवयव शाबूत आहेत त्याचा वापर केला जावा. माझी तशी ठाम कल्पना आहे की जर का एखादा अवयव बाद झाला तर दुसरे अवयव अधिक प्रभावी होतात, ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात. आणि म्हणून आपल्या शक्ती काय आहे हे तुम्ही ओळखायला प्रथम शिका. स्वतःतला आत्मविश्वास पहिल्यांदा मिळवा, आपली शक्ती कुठे शोधून काढा आणि त्या शक्तीचा वापर जर केला तर मला असं वाटतं की कोणत्याही अपंगाला पश्चाताप करायची, दुःख करायची पाळी येणार नाही. पण दुःख एवढंच आहे की फार मोठ्या प्रमाणात ज्या राज्यामध्ये आज किमान 17 ते 18 लाख अपंग आहेत त्या राज्यातल्या खूप मोठ्या प्रमाणातल्या अपंगांना उभं करायचं काम अजून बाकी आहे. जेवढं जमलं, जेवढं शक्य होतं तेवढं यथाशक्ती करायचा प्रयत्न केला आणि ते काम अजूनही अविरत चालू राहणार आहे. आपण या जगाकडे उघड्या डोळ्याने पाहिले तर आपल्या लक्षात येतं की प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या समस्येला तोंड देत असतो. काही क्षणाला तर पूर्ण खचून जातो. आणि जर तो अपंग असेल तर शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तीला अकार्यक्षम आणि सहानुभूतीच्या खोचट नजरेने पाहायचे ही आपल्या समाजाची मानसिकता. अशा प्रकारची शारीरिक मानसिक अवहेलना
सहन करून स्वतःला सिद्ध करणे म्हणजे तुफान वादळातून स्वतःची नाव वाचवणं होय. हे जिकरीचं काम माननीय वसंत संखेंनी सर्व प्रकारचे मानापमान पचवून तडीस नेले. त्यांची जिद्द, अफाट परिश्रम आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या गुणांची तारीफ करावी तेवढी कमीच. प्रत्यक्ष परमेश्वराला देखील हेवा वाटावा असा जीवन प्रवास त्यांच्या नशिबी आला. त्यांच्या या जीवन प्रवासाने नुसत्या अपंग व्यक्तींनाच नाही तर सर्वसामान्यपणे धडधाकट असणाऱ्या व्यक्तींनाही ते संदेश देऊ इच्छितात. गर है तुझमें हीरे की कशिश तो अंधेरे में चमक के दिखा, उजाले में तो शीशा भी चमकता है.